तो शुरुआत दूसरे सेमीफाइनल की। टॉस जीता था सुल्तानिया वालवटी ने, पहले फील्डिंग का फैसला किया है और बल्लेबाजी के लिए आमंत्रित किया अफजल एलवन महाड़ को। पहली ओवर की पहली गेंद शॉर्ट ऑफ लेन गेंद थी, बल्ले का ऊपरी हिस्सा लगा, थोड़ी सी बाउंसर थी, बिल्कुल सीने की ऊंचाई तक गेंद को उछाला था और यही वजह रही कि गेंद ने बिल्कुल बल्ले का बाहरी किनारा लेते हुए डिक्लेयर घोषित क्षेत्र में गई और केवल यहां पर नवाब मिलने वाला है 1 रन। स्ट्राइक रोटेट होगी। सूरज करकरे बहुत ही बढ़िया बल्लेबाज दोस्तों। और सुल्तानिया के कप्तान से जब मैंने थोड़ी सी वार्तालाप की थी, जब हरीश सर कहा भी था कि हमारा लक्ष्य होगा सूरज करकरे, योगेश पेनकर, देखना है वो लक्ष्य में कहां तक कामयाब होते। सलमान अपने ओवर की दूसरी गेंद शॉर्ट ऑफ लेन गेंद, कमाल का स्ट्रोक, डीप पॉइंट, सीमा रेशा पार, खनखनित चौकार, 5 रन। 5 रन बगैर कोई नुकसान के। हमने देखा था दोस्तों आईपीएल फॉर्मेट के पूल में योगेश पेनकर सूरज करकरे की टीम अपने राउंड में हार चुकी थी। आरिश और आजान 11 इन दो यानी कि मुझे ऐसा लगता है कि टीम ऑनर के माध्यम से जो टीम भरी गई थी उस टीम में ये टूर्नामेंट में आईपीएल फॉर्मेट में हारे हैं, लेकिन विलेज टू विलेज में यह आखिरी मौका हमारे पास बचा है और सुल्तानिया वालीवटी के पास तो मैं कहूँगा गोल्डन अपॉर्चुनिटी है। इतने बड़े इवेंट में ये टीम सेमीफाइनल पर अपने मेहनत की बदौलत गई है दोस्तों। हाँ, यहाँ पर देखिए पहले मन बना लिया था, लॉन्ग लेग की दिशा में खेला है, लेकिन यहाँ पर केवल सर की तरफ से इशारा आया, परख सर की तरफ से 2 रन और इस 2 रन के साथ 7 रन। बिल्कुल यहाँ पर सुल्तानिया के कप्तान सोच रहे होंगे कि मंच बड़ा है तो सरपंच को आउट करना होगा, यानी कि मुखिया को आउट करना होगा। तो यहाँ पर ये उनके कामयाबी, उनके गेंदबाज, उनका सपना इस ओवर में क्या साकार कर पाएंगे। आहा, बढ़िया स्ट्रोक हवा में और गेंद जा रही है सीधे कॉर्नर, दर्शकों के अंदर 6 रनों के लिए 13 रन। बढ़िया बल्लेबाजी। मिस्टर महाड़, साइकिल मैन सूरज करकरे, 3 साइकिल। देखिए बाइसिकल मैन तो हमने देखे हैं, कई हो गए अब तो। आकाश तारेकर है, केतन मात्रे है, उस्मान पटेल है, योगेश पेनकर है, कृष्णा सातपुते है, ऐसे कई दोस्तों इस रेस में है। लेकिन साइकिल मैन यहाँ पर सूरज करकरे को बीचों बीच पकड़ लिया सलमान ने, खानों के खान सलमान, ये बड़ी विकेट अपने टीम के लिए प्राप्त करते हुए 13 रन के स्कोर पर एक शानदार चौका जड़ा था, एक डबल, कुल मिलाकर 6 रन का योगदान। बारह रन। बिल्कुल क्लम्ब एलबी और उसको भी पूरा 13 है सर, 13 रन। उसके अकेले के रन की मैं बात कर रहा था, 12 योगेश सर, 6-10, 6-4 और डबल, 12 रन बनाए थे दोस्तों सूरज करकरे। मैंने पहले कहा था कि सुल्तानिया वालोटी के कप्तान से जब मैंने एक वार्तालाप किया था, एक संवाद साधा था जो हरीश सर, तब उसने मुझे कहा था कि मेरा पहला लक्ष्य होगा सूरज करकरे क्योंकि बहुत अच्छे फॉर्म में है, दूसरा हमारा लक्ष्य होगा योगेश पेनकर। लेकिन रोहित देसाई बार भी है, गग्गा है, इसके पास अच्छे अच्छे बल्लेबाज है, राहुल सावंत बाहुबली, बैटिंग लाइनअप स्ट्रांग है, गेंदबाज सलमान के हौसले बुलंद हो गए। आहा, बाहरी किनारा शॉर्ट आर्म करके जस्ट लेट कट कर दिया था, लेकिन अच्छी गेंद थी ये क्योंकि बिल्कुल कीपर के करीब से निकल गई और 14 रन पहली ओवर की समाप्ति पर, 1 विकेट के नुकसान पर। चलिए देखें, बार बार मीटिंग नॉट अलाउड, क्योंकि
निरंजन सर और पराग सर जब भी हमारे तरफ ऐसा थोड़ा सा भी मुड़ के देखते हैं ना सर, तो मैं उनके इशारे को समझ लेता हूँ, लेकिन खिलाड़ी नहीं समझ पा रहे। बहुत अच्छी अंपायरिंग रही है दोस्तों, कमाल की, यकीन मानिए। तीनों ही सरों के लिए हैट्स ऑफ यू मैं तो कहूँगा। और उनको भी पता है जिस तरह से हमारे लोकतंत्र के तीन सतून बहुत इंपॉर्टेंट है, उसी तरह से क्रिकेट के भी ये तीन प्लेयर जो है, जैसे स्कोरर है, विकेट और अंपायर है, ये तीसरा सतून बहुत ही इंपॉर्टेंट है और उनको पता है अपनी जिम्मेदारी क्या है। अच्छी अंपायरिंग। यहाँ पर गेंदबाजी में बदल किया गया, मुजक्किर को लाया गया है। शॉर्ट ऑफ लेन गेंद थी, देखिए हाफ ट्रैकर थी, लेकिन बारबी ने मुझे अरसलान पल्लोकर है जिन्होंने पहले ही मन बना लिया था इसे ऑन साइड में खेलने का, और बिल्कुल एक ही रन मिलेगा क्योंकि बिल्कुल हल्का सा स्ट्रोक खेला था हल्के हाथों से, और इस एक रन के साथ 15 रन एक विकेट के नुकसान पर। बिल्कुल योगेश पेनकर ने केवल इस मैच में अब तक केवल एक ही गेंद खेली है और एक रन से अपना खाता भी खोला है। मुजक्किर, हाँ इस मर्तबा बैठक स्ट्रोक खेला, हवा में गेंद, और कमाल का एफर्ट, कमाल का एफर्ट। थोड़ा सा बल्ला घुमा होता तो दिशा बदलती थी, लेकिन चलिए गेंद भी अच्छी थी। और मैंने देखा था शम्स इंटरप्राइजेस शम्स चैंपियंस ट्रॉफी में हरीश सर, योगेश पेनकर ने बहुत ही अच्छी बल्लेबाजी की थी, इस तरह से रन लूटे थे उस मैदान पर, लेकिन यहाँ पर बहुत अच्छी कैच और फील्ड की सजावट भी जिस तरह से कप्तान ने लगाई है ना, क्योंकि उनका भी सपना है, जिस तरह से रनवेल बहुत लंबे अरसे के साथ एक सपना सजाए अपने मन में थे, अपने आंखों में सजाए रखे थे नवीद ने, और उनके आखिर के जो मेहनत थी, जैसे बल्लेबाजी में अजियाज कुरैशी ने अच्छी बल्लेबाजी की थी, लेकिन मैन ऑफ द मैच का पुरस्कार जो है ना, वो बिल्कुल उसके लिए वो डिजर्व करते थे, क्योंकि आखिरी ओवर में केवल 8 रन की ज़रूरत थी और ऐसे समय उन्होंने 4 रन से मुकाबला जीता भी था दोस्तों। तो यहाँ पर सुल्तानिया के कप्तान भी एक सपने सजोए अपने आंखों में है, और बहुत ही दो कीमती विकेट जो कि उनके लक्ष्य पे थे, उनके टारगेट में थे, वो दोनों ही बल्लेबाजों को मात्र इस मैच में बैक टू द पवेलियन भेजा है। 12 रन बनाने के बाद सूरज करकरे आउट हुए, जबकि केवल एक रन पर योगेश पेनकर का विकेट अपना खोया है। कुल मिलाकर 2 विकेट गिरे हैं और 15 रन स्कोर कार्ड पर लगे हैं। मुजक्किर एक कामयाबी के साथ अपनी ओवर की तीसरी गेंद, हाँ इस मरतबा गेंद थोड़ी सी आगे की जानिब कराई थी, स्लॉट में थी, लेकिन बिल्कुल केवल गेंद को खेला है शॉर्ट एक्स्ट्रा कवर की दिशा में, और एक रन से बल्लेबाज गग्गा ने स्ट्राइक को रोटेट किया, क्योंकि यहाँ पर 2 विकेट गिरी है। शायद इसी कारण हमने देखा कि थोड़ी सी पुलर डिलीवरी थी, गैप ढूंढते तो अच्छा स्ट्रोक आ भी सकता था, सीधे हाथों में खेला था एक्स्ट्रा शॉर्ट कवर में, और केवल एक रन से स्ट्राइक को रोटेट किया, और इस एक रन के साथ 16 रन 2 विकेट के नुकसान पर। हाँ फिर से एक मरतबा लोअर फुल टच गेंद, और यहाँ पर तो गेंद गई दंडराती हुई 4 रनों के लिए। वेलकम बाउंड्री 20 रन। दो गेंदें होना शेष, दूसरा और प्रगति पर है, 20 रन और स्कोर कार्ड। ये वेलकम बाउंड्री होगी, लेकिन ये टीम के लिए, अफजल 11 महाड़ के लिए कहीं ना कहीं ये संजीवनी चौकार हो सकता है, क्योंकि रनों पर जिस प्रकार से अंकुश लगाने में कामयाब रहते गेंदबाज, और इस मरतबा देखिए गेंद बैट को ब्रश करते हुए निकल गई विकेट कीपर अली के हाथों में, और इस तरह से ये एक और विकेट का पतन होता हुआ 20 रन के स्कोर पर। गग्गा जैसा बल्लेबाज केवल तकते रह गया। अरसलान का ये विकेट ऐसे समय पे जाना, थोड़ा सा प्रेशर आने वाले बल्लेबाजों के ऊपर रहेगा जरूर, क्योंकि 2 ओवर के अंदर इन्होंने अपनी 3 कीमती विकेट खोई है दोस्तों। राहुल सावंत बाहुबली, वो आईसीसी रिसोर्ट चैंपियंस ट्रॉफी में इस बल्लेबाज ने
लगातार 6 छक्के लगाए थे दोस्तों। वही बल्लेबाज इस वक्त एक नाजुक स्थिति में अपने टीम को इस बीच भंवर में फंसी हुई नैया को पार कराने के लिए बीच मैदान पर अपने आप को अवतरित किया है, नमूदार किया है दोस्तों। अब जिम्मेदारी ये दोनों बल्लेबाजों के ऊपर रहेगी। 20 रन 3 विकेट के नुकसान पर। 3 बड़े विकेट तो बिल्कुल हासिल कर लिए दोस्तों, राहुल सावंत और गग्गा। इन दोनों के ऊपर अब जिम्मेदारी अपनी टीम को इस कठिन स्थिति से बाहर निकालने की। लास्ट बॉल टू गो। मुजक्किर की अब अगर गेंदबाजी की बात किया तो इस ओवर में मुजक्किर ने 2 कीमती विकेट हासिल किए और आते ही आसान सा कैच। ये कैच किसका था दोस्तों, जिसके बारे में मैंने आपको पूरी जानकारी दी थी, और ये कैच कितना महंगा साबित होगा आने वाले समय में, इस सवाल का जवाब हमें जरूर मिलेगा। क्योंकि हमने कहा था हरीश सर, एजाज कुरैशी का जब कैच छूटा था तो केवल 2 छक्के लगाए थे। उसके बाद एजाज कुरैशी ने कमाल की बल्लेबाजी की और 44 रन बनाए थे। ये उपद्रव होता है दोस्तों। मैंने उस वक्त भी कहा था इतिहास के 3 पन्ने पलटे थे, जिसमें मैंने 3 रिकॉर्ड बताए थे कैच छूटने के बाद। 1990 हो, फिर 2021 का T20 का वर्ल्ड कप हो, या फिर रोहित शर्मा की वो यादगार पारी, ऐतिहासिक पारी की बात कही जाए। लेकिन यहाँ पर ये गलती हुई है जरूर, और इस गलती का फायदा, इस गलती का लाभ राहुल सावंत किस प्रकार से उठाते हैं। क्या ये कैच, ये जीवनदान सुल्तानिया वालवटी के लिए महंगा साबित होगा या नहीं? क्योंकि क्रिकेट है, जड़तर को क्रिकेट में कई जगह नहीं दोस्तों, लेकिन जड़तर सिवाय क्रिकेट सुधा नहीं है। 21 रन। साकिब ने भी कल बहुत ही अच्छी गेंदबाजी की थी। सुल्तानिया वालवटी का कल टीम वर्क बहुत ही अच्छा हुआ था। हाँ, धीमी गति की गेंद थी, गेंद जमीन पर पड़ने के बाद बिल्कुल मिडल स्टंप से ऑफ स्टंप पर निकली, और एक गेंद डिक्लेयर जोन की सूरत में केवल 1 रन यहाँ पर जरूर मिलेगा अफजल 11 महाड़ को। 22 की सूरत से 1 रन आता हुआ, लेकिन ये टीम के हित में जाएगा। टीम के लिए 1-1 रन बहुत ही कीमती है। 22 रन 3 विकेट के नुकसान पर। साकिब फिर से एक मरतबा गेंद को पर लिया था राहुल सावंत ने। डीप गली दिशा में गेंद गई और वहां पर डिक्लेयर जोन 1-2 रन। 24 रन। तीसरी ओवर की 3 गेंदें हो चुके हैं। पहली गेंद पर साकिब के सिंगल आया था, दूसरी गेंद 22 और तीसरी गेंद 2 रन देती हुई रनों की संख्या को आगे बढ़ा रही है 24 रनों पर। फिर से एक मरतबा वापसी। कमाल की गेंदबाजी दोस्तों, जिस गेंदबाजी के बारे में मैं जिक्र कर रहा था कल, इसी गेंदबाज ने बहुत ही शानदार गेंदबाजी करते हुए मैन ऑफ द मैच का पुरस्कार, खिताब अपने नाम किया था। वही गेंदबाज देखिए, सेमीफाइनल के ये बहुत ही महत्वपूर्ण मैच में राहुल सावंत जैसे बल्लेबाज को, हाँ, यहाँ पर बहुत ही बढ़िया स्ट्रोक खेला है। डीप पॉइंट गेंद, सीमा रेशा पार, ये आने वाला खूबसूरत सा चौकार। 28 रन 3 विकेट के नुकसान पर। 28 इतने 28 रन 3 विकेट के नुकसान पर, जबकि तीसरी ओवर की 4 गेंदें हो चुकी है, 2 गेंदें आना शेष। नवाब, इस मर्तबा मैं देख रहा हूं दोस्तों, रनों के लिए राहुल सावंत जैसे बल्लेबाज को यहां पर संघर्ष करना पड़ रहा है दोस्तों। ये क्रिकेट है। एक धड़ाकेबाज बल्लेबाज को एक बिल्कुल युवा और नया गेंदबाज किस प्रकार से बल्लेबाजी से अचंभित कर रहा है, फंबल कर रहा है गेंदबाजी से, इसी को क्रिकेट कहते हैं दोस्तों। हाँ, इस मर्तबा क्विकर गेंद थी, अच्छी गेंद थी, ये क्विक आई थी और केवल 1 रन मिलेगा। 30 ना, 30 रन
30 रन 3 ओवर की समाप्ति पर 10 रन प्रति ओवर के औसत से। इस ओवर की अगर बात की जाए तो देखिए फिर से एक मरतबा कमबैक किया सुल्तानिया वालवटी ने, क्योंकि साकिब ने केवल हरीश सर 9 रन दिए। 2 ओवर की समाप्ति पर 10.50 के औसत से बल्लेबाजी करने वाली टीम को, हालांकि हानामारी के षटक स्लॉग ओवर में मात्र डेथ ओवर में हम देख रहे राहुल सावंत जैसे बल्लेबाज को यहाँ पर रनों के लिए संघर्ष करते हुए। अब आखिरी ओवर है। डेथ ओवर में गेंदबाजी के लिए किसको लाया है? रियाज को। आज रियाज ने क्या गेंदबाजी की रियाज की है, क्योंकि सेमीफाइनल में ये टीम खेलने के लिए आई है। कल सेमीफाइनल में पहुंचने वाली ये टीम थी। एक दिन का पूरा उनके पास समय दिया गया था, क्या रियाज करके रियाज गेंदबाजी करने के लिए गग्गा के सामने आए। लेकिन यहाँ पर भी दोस्तों केवल एक ही रन मिलता हुआ गग्गा को, और इस एक रन के साथ रनों की संख्या धीरे धीरे हौले हौले आगे बढ़ती हुई 31 रनों पर पहुंची। बिल्कुल हम सुन रहे दोस्तों योगेश पेनकर की आवाज। योगेश मैदान के बाहर से भी सूत्र हिला रहे हैं और ये हर बार हमको देखने को भी मिलता है। 31 रन फिर से एक मर्तबा यहाँ पर देखिए किस तरह से केवल एक रन ही दोनों ही बल्लेबाज बटोर रहे हैं। अब 100 सुनार की तो एक लोहार की जड़ने का यही वक्त है। 32 रन 2 गेंदें हो चुकी है। बहुत ही अच्छी गेंदबाजी रियाज की भी, पूरी प्लानिंग पूरी स्ट्रैटेजी। और अब तक अगर कहा जाए तो वो उनके वालवटी के जो कप्तान है उनका जो संवाद था, हमने उनके दरमियान जो बातचीत की थी, जो एक छोटी सी मुलाकात की थी, और उनने कहा था कि हम 40 के अंदर रोकेंगे हरीश सर। उस वक्त यकीन मानिए मुझे भी बहुत ही आश्चर्यचकित मैं भी हुआ था, शॉकिंग लगा था मुझे। यहाँ पर 2 रन या 1 रन सर? 2 रन 2 रन ओके थैंक यू सर। 2 रन से रनों की संख्या आगे बढ़ती हुई 34। चौतीस रन 3 गेंदे आना शेष। जोरदार अपील, अंपायर लेग बाइस का इशारा दे रहे हैं। आखिरी ओवर आखिरी कुछ गेंदों की मैं बात करूं तो मुझे ऐसा लगता है कि देखिए पिछली 7 गेंदों की अगर बात की जाए नवाब, तो मुझे ऐसा लगता है केवल 8 रन आए हैं 7 गेंदों में। दोस्तों ये बहुत ही दुर्भाग्यपूर्ण बात होगी। हाँ इस मर्तबा बैडमिंटन स्ट्रोक, बाहुबली का ये पंच 6 रन संजीवनी षटकार और 41 रनों की संख्या पहुंची है दोस्तों। 40 का तो टारगेट दिया था। वाकई में सुल्तानिया के गेंदबाजों की भी सराहना करनी होगी। एक षटकार जरूर आया है बड़ी देरी के बाद, और अब आखिरी गेंद होगी नवाब। 41 रन आखिरी गेंद बहुत ही इंपॉर्टेंट है। हालांकि ये छक्के से राहुल सावंत का आत्मविश्वास बढ़ गया होगा, इसमें कोई दो राय नहीं, क्योंकि जिस प्रकार से हमने पिछली कुछ गेंदों पर राहुल को देखा था संघर्ष करते हुए, अब ये छक्का या कहीं ना कहीं उनका कॉन्फिडेंस लेवल हाई करेगा। और यहाँ पर कैच, वाह कमाल का कैच दोस्तों, बिल्कुल इस कैच पर तालियां बजनी भी चाहिए अंतरराष्ट्रीय स्तर का। 41 रन और केवल 42 रनों का लक्ष्य होगा। यानी सुल्तानिया वालवटी का जो सपना था कि मैं 40 के अंदर रोकूंगा, देखिए क्या उन्होंने, उनको तो अंतर्यामी कहेंगे, इतनी बड़ी टीम के सामने जो एक उन्होंने लक्ष्य की बात की थी कि मैं केवल इनको 40 के अंदर रोकूंगा, तो 41 रन तो बनाए हैं यहाँ पर अफजल एनवन महाड़ ने। अब गेंदबाजी की पूरी जिम्मेदारी होगी जयेश के पास, ओमकार के पास, अनुज के पास और अरसलान पल्लवकर के पास। अगर टीम ऑनर बिल्कुल अफजल मोहम्मद मेमन का सपना सच में साकार करना है, तो मुझे ऐसा लगता है कि अब आपको एक्स्ट्रा एफर्ट करना होगा।
क्योंकि सुल्तानिया वालवटी बड़े अरसे के बाद दोस्तों सेमीफाइनल खेल रहे हैं और मुझे ऐसा लगता है कि अब उनको भी थोड़ा सा वो भी सेटिस्फाई होगी कि 41 से 42 रन 4 ओवर में बहुत बड़ा। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस आम्ही तुमच्या समोर मांडतोय आणि यानंतर मी जर कोणाला थोडासा डाऊट असेल तर आपल्या अर्थात या डसवली चषकाच्या कमिटी मेंबर्स कडे आपण येऊन बोलावं. धन्यवाद. ओव्हर टू हरीश सर. धन्यवाद मुश्ताक सर आणि गुड्डू जाधव सर. तर मी आज देखील घेऊन जातोय मायबोली मराठीतून या जसवलीमध्ये रंगतोय दसवली चषक 2022 आणि हा सेमीफायनलचा मुकाबला आपण पाहतोय. सुलतानिया वालवडी विपक्ष अफजल 11 महाड. 42 धावांचं माफक लक्ष 4 षटकांमध्ये. पण क्रिकेट आणि चित्तांचा खेळ कारण मैदानात आहे योगेश पेणकर. असे कित्येक सामने त्यांनी आपल्या कर्णधाराच्या नेतृत्वावर जिंकून दिलेत अफजल 11 महाड संघाला. यावेळी स्लिपमध्ये आहे. पहिलं षटक हाताळण्यासाठी जयेश खैरकर. स्ट्राईकला अली. नॉनस्ट्राईकला साकीब. पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक आपण पाहतोय. 38 सर्कलमध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात. 2 क्षेत्ररक्षक फक्त बाहेर आहेत. पहिला चेंडू जयेश खैरकर. अलीसाठी परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळाला. इथे धावाची संधी आहे. डायरेक्ट हिट. अरसलानच्या लक्षात आलं नाही नॉन स्ट्रायकिंगला मारायचं होतं कारण फलंदाज स्ट्राईक चेंडू केल्यानंतर धाव घेताना त्याला कठीण असतं. पण नॉन स्ट्राईकचा फलंदाज पहिले स्टार्ट घेतलेली असते त्यामुळे साकीब सहजरित्या स्ट्राईक एंडला पोहोचतो. एकेरी धावांनी खातं उघडते सुलतानिया वालवडीचं. ही शांतता आहे. अर्थात सामना उत्तरार्धात दुसऱ्या सत्रात सुरू झालाय. पण पाहता पाहता क्रिकेटच्या सामन्याचं युद्धात रणांगणात कधी परिवर्तन होईल सांगता येणार नाही. जयेश खैरकर साकीब साडी. चांगला फटका आहे कव्हर रिजनला. डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे अनुज. चूक करणार नाही. चांगलं क्षेत्ररक्षण. चांगली फेक. 1 धाव मिळते. चांगली सुरुवात आहे. संयमी फलंदाजी ते दोन्ही फलंदाजाकडून पाहायला मिळते. मोठे फटके मारून देत नाहीये जयेश. अर्थात एक अनुभवी खेळाडू. मागील 2-3 हंगाम जर पाहिले क्रिकेटचे तर आपल्या नावाच्या पुढे एक वेगळं वलय निर्माण केले जयेशने. हा मोठा फटका आहे. जयेश खैरकर वर हल्ला चढवला. अलीच्या बॅट मधून चेंडू सीमा रेषा पार. षटकार. अलीच्या बॅट मधून हा मोठा प्रहार पाहायला मिळते. खराब गोलंदाजी इथे. क्षेत्ररक्षणात बदल. डीप एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या आत घेतलाय. आठ धाव होत आहे. 3 चेंडूमध्ये 42 धावांचे लक्ष.
हा सुरेख गोलंदाजी कमबॅक करताना ते दिसतंय जयेश. त्याला कळलंय मागची चूक काय आणि चूक सुधारणं खूप गरजेचं असतं. मागच्या चुका सातत्याने जर आपण करत राहिलो त्या चुका कुठेतरी सुधारताना ते पाहायला मिळाल्या. योगेश आपल्या गोलंदाजाकडे चर्चा करताना स्लिप मध्ये क्षेत्ररक्षण करतोय. अप्रतिम वापसी ते 8 धावा. 4 चेंडू आतापर्यंत पडलेत. 42 धावांचं हे लक्ष पार करायचं. सुलतानी वालवटीला ही खूप मोठी संधी आहे. आणखी एक आडव्या पट्ट्यात खेळला फटका. क्षेत्ररक्षक आहे तिथे रोहित देसाई. एक धाव पूर्ण केले. दुसरी धाव घेण्याची कुठलीही हायगाई नाहीये. दोन्ही फलंदाज पाहत आहेत, कुठली रिस्क घेत नाहीत. एकेरीच धाव. धावसंख्या आहे ती 9. पहिल्या षटकातील अंतिम आणि निर्णायक चेंडू. जयेश चांगला फटका आहे पण डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. प्रेशर प्रेशर पब्लिक सुद्धा मजा घेते. एक एक चेंडूवर धाव गेल्यानंतर चांगलं क्षेत्ररक्षण. दबाव कुठलाही अनुजने घेतला नाही. पहिल्या षटकात ची सांगता होताना दुहेरी अंकामध्ये धावसंख्या जाते. या शेवटच्या एक चेंडूवर तब्बल 10 धावा ऑन बोर्ड आपल्याला पाहायला मिळतात. tenniscricket.in माध्यमातून 10. ही स्पर्धा आपण जगभरात लाईव्ह पाहतोय. दसवली चषक अर्थात श्रीवर्धन हे पर्यटकांचं आवडतं ठिकाण, पण क्रिकेटसाठी सुद्धा आता या श्रीवर्धनची एक वेगळी ओळख आपल्याला पाहायला मिळते. दिग्गज खेळाडू भारतभरातून आपल्याला या मैदानात येताना पाहायला मिळाले. मागचा सामना आपण थरारक अनुभवलाय. एक ग्रामीण लोकल स्टार नवीन पोपलनकरनी टाकलेलं ते षटक. अर्थात जेव्हा जेव्हा या मैदानात सामने होतील इथून पुढे नवीन पोपलनकर हे नाव मात्र आपल्या सगळ्यांच्या लक्षात राहील. काय अप्रतिम षटक टाकून जाणवली संघाला. अर्थात लॉर्ड्सची आठवण सुद्धा करून दिली. दादा सौरव गांगुली सारख्या स्टाईल मध्ये सेलिब्रेशन केलं नवीदनी. त्यामुळे आजचा क्रिकेटचा आनंद आपण सगळ्यांनी अनुभवला. वळूया पुन्हा एकदा मैदानात. सामना रंगतोय सुलतान वालवडी आणि अफजल महाड. दुसरा षटक अनुज. हा चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक आहे जयेश. चांगलं क्षेत्ररक्षण जयेशचं. 2 धावा इथे मिळतील. पहिले वाटला हा झेल होईल. पुन्हा पाहिलं जयेशने की झेल पर्यंत मी पोहोचणार नाहीये. मग माघारी आलाय. चांगलं क्षेत्ररक्षण करून 2 धावा मात्र रोखल्या. क्षेत्ररक्षणात बदल. जिकडे स्ट्रोक गेला होता तिकडे स्वतः योगेश पेनकर सर जात आहेत. लॉंग ऑफला येतोय जयेश. पुन्हा एकदा अनुज साकिब साडी. हा मोठा फटका फसलाय. सूरज करकर आहे चेंडूच्या खाली. खराब क्षेत्ररक्षण. चेंडू धरणीला दान मिळतंय फलंदाजाला जीवदान. झेल सुटले त्याचा इतकं काही नाही, पण एक धाव गेले. फलंदाजाला जीवदान मिळालंय. हे तू टोचणार आहे नक्कीच अफजल महाड संघाला. ही एकेरी धाव. आणि जेव्हा जेव्हा आपण पाहिलंय झेल सुटतात तेव्हा तेव्हा चांगला फटका आहे. योगेश पेनकर आहेत सरळ. एकच धाव इथे मिळते. प्रत्येक चेंडूवर आपण पब्लिकचा आवाज आपण ऐकायला मिळते. कारण एक 14 धावा होत्या एकेरी धावानी. आता स्थानिक संघ आहे त्या संघाच्या माग कधी श्रीवर्धन. आणि मगाच म्हटलं बबलू पाटील सरांनी सुद्धा की चांगल्या खेळाडूला नक्कीच श्रीवर्धन मध्ये पब्लिक सपोर्ट पाहायला मिळतो. चांगली गोलंदाजी. निर्धाव चेंडू इथे पाहायला मिळते अनुजचा. अतिशय चांगली अचूक टप्प्याची गोलंदाजी अनुजची पाहायला मिळते. 4 चेंडू मध्ये त्याने आतापर्यंत 4 धावा दिल्यात. सामना समांतर आहे. दोन्ही बाजूनी सामना आहे. एखादा मोठा फटका सुलतानी वालवटीला सामन्यात घेऊन येईल आणि एक विकेट जर इथे प्राप्त केली अनुजनी तर अफजल 11 महाडसाठी दरवाजे तो विजयाचे उघडू शकतो. अर्थात फायनलचे दरवाजे उघडू शकतो. आता कुणाला यश मिळेल कुणाला अपयश हे त्या उर्वरित या 2 चेंडू मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. अनुज. हा मोठा फटका साकिबच्या बॅट मधून ओमकार महाडिकच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषा पार. षटकार ज्या साकिबचा झेल सोडला होता सूरज करकरेने 1 चेंडूच्या आधी. या षटकाराने धावसंख्या होती 20 धावा. 42 धावांचं लक्ष. मी म्हटलं झेल सोडल्यानंतर काय परिणाम होतो.
सूरजला लक्षात आलं असेल कारण त्याच्या हातातून सुटला होता या साकिबचा झेल. हा षटकार पाहायला मिळाला. जखमेवर मीठ चोळलं इथं साकिबनी. अनुज शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातील. हा मॅचची बाहेरची कडा घेतली. पॉइंटच्या वरून खेळायचं होतं पण घोषित क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. एक धाव इथे प्राप्त होते साकिबला. एक धाव मिळते सुलतानिया वालवडी संघाला. 21 धावा आणि 12 चेंडू 21 धावा. अर्थात 2 षटकानंतर या सत्राच्या मध्यापर्यंत समान आहे. 50-50 मॅच पाहायला मिळेल. 42 धावांचं लक्ष होतं. 2 षटकात 21 धावा झाल्यात. 21 केल्यात. आणखीन 21 करायच्या बाकी आहेत. गोलंदाजीसाठी येते ओमकार महाडिक. एक डावखुरा गोलंदाज आहे. जर्सी क्रमांक 25 आपल्याला पाहायला मिळेल. पण खऱ्या अर्थाने सुलतानिया वालवडी इथपर्यंत आले. अंतिम सामन्यात खेळण्याची इच्छा मनसुबा नक्की राहील कारण एका मोठ्या प्लॅटफॉर्मवर सुलतानिया वालवडी सारखा संघ खेळते. सेमी फायनल पर्यंत अफजल इलेव्हन महाडला पराभूत करून अंतिम फेरीत गेलो असं सांगताना किती गर्व होईल सुलतानिया वालवडीला. पण त्या सगळी स्वप्न तेव्हा पूर्ण होतील जेव्हा उर्वरित 12 चेंडूत 21 धावा पूर्ण केल्या जातील. तर याची चर्चा पुढच्या प्रत्येक दसवली चषकात होईल कारण ही संधी साकिबला पुन्हा पुन्हा मिळणार नाही. पण ओमकारलाही माहिती आहे की अफजल इलेव्हन महाड या नावाचा डंका काय आहे. पण पाहिलं तर या पुऱ्या सीझनभर या नावाने दबदबा केलाय. श्रीवर्धन मसला माणगाव महाड दहावीर चषकापर्यंत. हा फटका फसलाय. हा झेल होऊ शकतो. अनुज हा झेल सुटलाय. खराब क्षेत्र रक्षण चुका करतात अफजल इलेव्हन महाड संघाचे खेळाडू. खराब क्षेत्ररक्षण. हाही झेल धरणीला दान होतोय. 2 धाबा इथे मिळतात. धाबा संख्या होते 23. एक चुका वाढतायत अफजल इलेव्हन महाडच्या आणि तसे तसे हृदयाचे ठोके वाढले जात आहेत. सूरज करकरे कडून घडली होती चूक. एक झेल सुटला. तिथे 1 धाव गेली. अनुज कडून हा झेल सुटला. इथे 2 धावा गेल्यात. साकिबाज मला वाटतं नाश्त्यातच नशीब खाऊन आलाय. चांगला फटका आहे. स्टेट डाऊन द ग्राउंड खेळला योगेश पेनकर. चेंडूच्या खाली पाहायला मिळतंय. एकेरी धाव मिळते. चेंडू जसा योगेशने पकडला फेकायच्या आधी अनुजकडे बघितले कारण मागच्या चेंडूवर झेल सुटला होता अनुज कडून. काय करेल योगेश पेनकर. मगात जयेश कडून चूक झाली तिथे गेला. आता अनुज कडून झेल सुटल्यानंतर पुन्हा लॉंग ऑन रिसनला आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक ठिकाणी स्वतःलाच घेण्याचा प्रयत्न योगेश पेनकर यांच्याकडून पाहायला मिळते. 1 धाव आणि धावसंख्या 24 ओमकार अलीसाठी. हा चांगला फटका आहे. चांगलं क्षेत्र अक्षर रोहित देसाईचं. 2 धावा इथं नक्की मिळतील. 1 धावा तिथे 2 धावा जातात अफजल इलेव्हन महाड संघाच्या क्षेत्ररक्षकाकडून. धावा संख्या होते 26 धावा. या 3 चेंडूत पाहाल तर 5 धावा ओमकार कडून आल्यात. 9 चेंडू 16 धावा. मागच्या सामन्याची पुनरावृत्ती होते का काय असंच प्रेक्षकांना वाटू लागले कारण मगाची सामना आपण पाहिला याच पद्धतीचा होता. शेवटच्या षटकापर्यंत हा सामना जाईल यात मात्र कुठलीही शंका नाहीये. के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो। झिणवत यशाला जिंकत जावं, यशाला जिंकत जावं. ती यश संपादन करण्यासाठी शेवटची संधी आहे. ओमकार का आली? ओमकार महाडिक गोलंदाजीकडे डावखरा गोलंदाज आहे पंचांच्या उजव्या बाजूनी अलीसाठी. हा चांगला चेंडू नाहीये. डाव्या यष्टीच्या बाहेर पंच वळतात आमच्या दिशेने. यस इट इज अ वाईड बॉल. एक वाईड बॉल सुलतानिया वालवडीला जवळ घेऊन जाते विजयाच्या आणि अफजल इलेव्हन महाड संघाला दूर करते. इथे एक विकेटची खूप गरज आहे. ती ओमकार महाडिक गोल्डन विकेट इथे अफजल इलेव्हन महाडला देईल का हे पाहणं खूप गरजेचं असेल. आतापर्यंत दोघही चांगली फलंदाजी करतात. पुन्हा एकदा ओमकार. हा चांगला फटका आहे. योगेश पेणकर आहे. अप्रतिम क्षेत्ररक्षण चांगली फेक. एकच धाव मिळते. एकेरी धाव आणि धावा संख्या होते 28 धावा. 42 धावांचं लक्ष आहे. 8 चेंडू 14 धावा. हा सामना कोणी जिंकेल पण इथं क्रिकेटचा विजय नक्की पाहायला मिळेल. 8-14 समीकरण आहे. साकिबचा तो महत्वाचा झेल जो सूरजच्या हातून गेला. अर्थात तिथे विकेटची सुरुवात झाली असती तर कदाचित आणखीन एखाद दुसरा विकेट आपल्याला पाहायला मिळाला असता. लगातार दुसऱ्या वेळेस अनुज कडून चूक घडली. साकिबला 2 वेळेस जीवदान या सामन्यात पाहायला मिळाले.
8-14 समीकरण. हा फटका बसलाय बॅटच्या बरोबर पट्ट्यात राहिलाय क्षेत्ररक्षक आहे तिथे. एक धाव घेतली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे. फंबल होते, चुका होत आहेत अफजल इलेव्हन कडून. अर्सलान आहे, वैभव आहे, बीटकर. एक धाव इथे मिळते ती साकिबला. धावसंख्या होते 29 धावा. शेवटचा आणि निर्णायक चेंडू या षटकातील आपल्याला पाहायला मिळेल. ओमकारचा आतापर्यंत चांगलं षटक हाताळले, एक अतिरिक्त चेंडू त्यांनी टाकलाय. अप्रतिम फलंदाजी केली अलीने. एक षटकार जयेश खेरकर वर पहिल्याच षटकात त्याने टोकला होता. ओमकार हा चांगला फटका आहे. कव्हर रिझन मधून क्षेत्ररक्षक आहे. चांगले क्षेत्ररक्षण जयेशचं. चांगली फेक. एकच धाव इथे मिळेल अलीला. सामना मात्र शेवटच्या षटकात जातोय. धावसंख्या होते 30. आता 6 चेंडू 12 धावा असं समीकरण आहे. क्रिकेट आणि चित्तांचा खेळ. कोणत्याही क्षेत्रामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर खूप मेहनत करावी लागते आणि आपल्या जीवनात मेहनत नावाचा मित्र बरोबर असला की अपयश नावाच्या शत्रूची कधीही भीती वाटत नाही. इथे मात्र ती मेहनत करताना दोन्ही फलंदाज पाहायला मिळतात. अली आणि साकिब. अर्थात साकिबला 2 जीवदान मिळाले. चर्चा रंगते, सभा भरली जाते बीच मैदानमध्ये, कारण आता दोन्ही बाजूला सामना बराबर आहे. गोलंदाजीसाठी कुणाच्या हातात चेंडू प्रदान करेल कर्णधार आपण पाहतो. टॉसला जरी सूरज करकरे येत असेल तरी या सगळ्याच नेतृत्व करणारा खऱ्या अर्थाने मैदानात आहे तो म्हणजे सर योगेश पेणकर. फायटर जेट या नावाने त्याला ओळखलं जातं. खूप सारा अनुभव. अर्थात रायगड संघ असेल, महाराष्ट्र संघ असेल किंवा आपण डिंग डॉंग पुणे संघाचं नेतृत्व करणारा हा खेळाडू. पण आज कुठेतरी चिडचिड होताना त्याची पाहायला मिळते, कारण त्याच्या साथी क्षेत्ररक्षकाकडून या सामन्यासाठी तरी खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. खूप चांगलं क्रिकेट या सामन्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार यात मात्र कुठलीही शंका नाहीये. शेवटचा षटक हाताळण्यासाठी अर्सलान पल्लवकर अली साडी. 6 चेंडू 12 धावा असं समीकरण आहे. पहिला चेंडू अंतिम षटकातील. हा उलटा चेंडू होता. क्षेत्ररक्षक आहे तिथे. चांगलं क्षेत्ररक्षण वैभवचं. 1 धाव फक्त मिळते. आता 5 चेंडू 11 धावा. इथे धावबाद करण्याची संधी आहे. नॉन स्ट्राईक एंडला चेंडू फेकायचा होता वैभवला स्ट्राईक एंडला, कारण अलीला स्ट्राईक वर ठेवणे सुलतान या वालवडीसाठी महत्वाचं होतं. साकिब मात्र धावबाद होते, कारण साकिब आता बाद होणे शक्यच नव्हतं. तो झाला असता तर धावबाद आणि धावबादच झाला, कारण त्यांनी केलेल्या स्ट्रोक कुठल्याही क्षेत्ररक्षकाने मगाचपासून पकडली नाही. त्याच्या 2 झेल सुटल्या होत्या पण यावेळेस धावबाद. अर्थात अलीसाठी त्यांनी आपलं बलिदान दिले. खऱ्या अर्थाने सेमी फायनल आहे. त्याला माहिती आहे अली जो फलंदाज आहे तो हा मॅच आपल्याला काढून देऊ शकतो. 6-12 असं समीकरण होतं. आता 5 चेंडू 11 धावा. 42 धावांचं लक्ष. 31 धावा पाहतात. नवीन फलंदाज गेलाय मुझक्कीरला मात्र नाश्ताकला राहावं लागेल, कारण अली आहे स्ट्राईकला. कश्ती डूबकर निकल सकती है, क्षमा बूझकर भी जल सकती है, मायूस न हो इरादे न बदल, किस्मत किसी भी पल बदल सकती है. काही होईल काही सांगता येत नाही. खऱ्या अर्थाने इथे जो कोणी चूक करेल त्याला मात्र या चॅम्पियनशिपच्या स्पर्धेतून बाहेर जावं लागेल. अर्सलान अलीसाठी. अली विरुद्ध अर्सलान असा सामना आपण पाहतोय. हृदयाची धडधड वाढवणारा हा सामना. आडव्या पटात खेळण्याचा प्रयत्न. इथे दुसरी धाव मिळते काय पाहायला मिळेल. 2 धावा इथे होत आहेत. इथे धावबाद. 1 धाव वाचली जाते अफजल इलेव्हन महाडसाठी. ती महत्वाची राहील. अली स्ट्राईकला घेणारच आहे, पण ही 1 धाव पुन्हा वाचवले. चांगलं क्षेत्ररक्षण ओमकार माडिकची. चांगली फेक. धावत संख्या होते 32. आता 4 चेंडू 10 धावा. मुझक्कीर भारत आलाय. कुठलाही चेंडू न खेळता त्याला माघारी परतावं लागले, कारण अलीला स्ट्राईकवर ठेवणं सुलतान वालवडीसाठी खूप महत्वाचं आहे. अलीच्या डोक्यात 30 धुमत चक्री सुरू आहे की 4 चेंडू पैकी 1 चेंडू मिडल ऑफ द बॅट व्हायला पाहिजे आणि तो फेकला गेला पाहिजे मैदानाच्या बाहेर. याच द्वंद्वामध्ये अली आहे. ते एका चेंडूच्या प्रतीक्षेत आहे आणि अर्सलानला माहिती आहे 1 अलीचा विकेट इथं अफजल इलेव्हन महाड संघाला अंतिम फेरीत दाखल करून देईल. हे द्वंद्व, हे युद्ध मी सुरुवातीलाच म्हटलं मॅच होता क्रिकेटचा, पण युद्धात आणि रणांगणात कधी बदल झाला या मैदानाचा कळलं नाही आणि त्या क्षणात एवढं पोहोचले. 4 चेंडू 10 धावांसाठी एक चांगला सामना आपण सगळेजण अनुभवतोय. हा राची कडा घेतली, मागे गेला. आता अलीला मात्र यावेळेस यावं लागेल. नॉन स्ट्राईक एंडला. इच्छा नसली तरी त्याला यावं लागेल. आता 1 धाव फक्त मिळते. धावा संख्या होते 33 धावा.
3 चेंडू 9 धावा. नवीन फलंदाज सलमान. 17 नंबर जर्सी अर्थात 17 म्हटल्यानंतर आपल्याला आठवतात मिस्टर 360 AB डिव्हिलियर्स जर्सी क्रमांक. सलमान त्या प्रकारची फलंदाजी करेल का? 3 चेंडूत 9 धावा. आता इथे एक षटकार, एक मोठा फटका, बाउंड्री खूप गरजेची. अर्सलान सुरेख गोलंदाजी बाईच्या स्वरूपात मला वाटते 1 धाव मिळते. 2 चेंडू आणि 8 धावांची गरज. एक षटकार खूप महत्वाचा ठरेल किंवा 2 चौकार. कुठलाही गणित सुलतान वालवटीला पास करून देईल या परीक्षेत. 2 चेंडू 2 चौकार किंवा 1 षटकार आणि 2 धावा. चेंडू आणि 8 धावा. अर्सलान. सलमान आहे स्ट्राईकला. चांगली गोलंदाजी आतापर्यंत अर्सलाननी केले. हा मोठा फटका अनुज आहे तिथे चेंडूच्या खाली. हा जेल सुटला होता. फंबल करून पुन्हा एकदा जेल टिपला दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये. वाटलं होतं चेंडू पुन्हा बाहेर जातोय का काय. आतल्या आत चेंडू अडवले. योगेश पेनकर ते सांगतोय की कॅच झाला नाही चालेल पण चेंडू आत पडला पाहिजे मैदानाच्या. आता मात्र सर्व आशा आता संपुष्टात येत आहेत त्या सुलतान या वालवटीच्या. 1 चेंडू 8 धावांची गरज. नवीन फलंदाज शेख मोहम्मद. चांगली गोलंदाजी हाताळली अर्सलाननी. 6 चेंडू 12 धावा पाहिजे असताना काही जबरदस्त गोलंदाजी केली अर्सलान पल्लवकरनी अफजल 11 महाड साठी. आणि सुलतान या वालवटीने काल पहिल्या दिवसापासून पाहिलेलं हे 2 दिवसाचं तिसऱ्या दिवसात पदार्पण केलेलं स्वप्न कुठेतरी भंगताना पाहायला मिळते. हा एवढा मोठा प्लॅटफॉर्म पुन्हा पुन्हा सुलतान या वालवटीसाठी आला नसता. खूप मोठी संधी होती. अर्थात 42 धावा जर पाहिल्या या मैदानात तर सुलतान या वालवटीने केल्या पाहिजे होत्या. अर्थात आपण पाहिलं तर प्रेक्षक करतात स्थानिक संघाला नक्कीच सपोर्ट होता पण नाखुश आहे. फटका फसला आहे आणि शिक्कामोर्तब होईल. हा झेल टिपला काय नि न टिपला काय. अफजल 11 महाड आणखीन एकदा मोठा ग्रँड फिनाले मध्ये दसवली चषकाच्या प्रवेश करताना. तर दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती असेल आपण अंतिम फिनालेचा टॉस करण्यासाठी यायचं आहे आणि मी मायक्रोफोनवर आमंत्रित करतो या अंतिम मुकाबल्यासाठी गुड्डा जाधव सरांना. धन्यवाद.